इयत्ता 5वी. विषय आपण असे घडलो म्हणजेच परिसर अभ्यास भाग 2. यातील पाठ पहिला, इतिहास म्हणजे काय, या पाठाचा स्वाध्याय. प्रश्न पहिला आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. अ. भूतकाळात घडलेल्या घटनांना समजून घेण्याच्या शास्त्राला डॅश म्हणतात. उत्तर आहे इतिहास. भूतकाळात घडलेल्या घटनांना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात. आ. इतिहास केवळ डॅशच्या आधारे लिहिला जात नाही. उत्तर कल्पनेच्या. इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही. प्रश्न दुसरा आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. शास्त्रीय पद्धत म्हणजे काय? उत्तर पुराव्याची विश्वासार्हता तपासण्यासाठी विविध चाचण्यांचा उपयोग करण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत म्हणतात. आ. स्वातंत्र्यप्राप्ती ही घटना कोणत्या कृतीचा परिणाम आहे? उत्तर स्वातंत्र्यप्राप्ती ही घटना आपला स्वातंत्र्य लढा या कृतीचा परिणाम आहे. ई. इतिहासाच्या अभ्यासामुळे कोणती गोष्ट शक्य होते? उत्तर इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवी समाजाच्या प्रगतीसाठी कोणत्या गोष्टी चांगल्या किंवा वाईट आहेत हे समजणे शक्य होते. प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. अ. इतिहास हे शास्त्र आहे असे का म्हटले जाते? उत्तर इतिहासात पुरावे शोधले जातात व त्यांची तपासणी केली जाते. पुराव्यांच्या आधारेच ऐतिहासिक घटना मानल्या जातात, म्हणून इतिहासाला शास्त्रीय विषय म्हटले जाते. आ. गावाच्या विकासात अडथळे कसे निर्माण होतात? उत्तर गावातील लोक एकत्र येऊन सहकार्याने काम करत नसतील तर गावाच्या विकासाच्या मार्गात अडथळे निर्माण होतात. प्रश्न चौथा आहे, संकल्पना चित्र तयार करा. इतिहास कोणाचा? तर याचं उत्तर असेल मानवी संस्कृतीचा, राज्याचा, जगाचा, माझा, शाळेचा, जिल्ह्याचा, देशाचा, गावाचा. प्रश्न पाचवा आहे, पुढील तक्त्यात इतिहासाच्या साधनांचे वर्गीकरण करा. इतिहासाची साधने नाणी, पत्रव्यवहार, किल्ले, जात्यावरील ओव्या, भांडी, ताम्रपट, वाडे, शिलालेख, लोकगीते, स्तंभ, चरित्रग्रंथ, लेणी, लोककथा. तर याचे वर्गीकरण होईल भौतिक मध्ये येईल नाणी, किल्ले, ताम्रपट, भांडी, वाडे, लेणी, शिलालेख, हत्यारे, स्तंभ, राजमुद्रा, हाडे. लिखित मध्ये येईल पत्रव्यवहार, चरित्रग्रंथ, हस्तलिखिते. मौखिक मध्ये असेल जात्यावरील ओव्या, लोकगीते, लोककथा.